अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा उत्तम रीतीने भागल्यानंतर देखील सद्यस्थितीमध्ये श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट सारखी सामाजिक संस्था सुव्यवस्थितरित्या चालवण्याकरिता, तिचे आर्थिक नियोजन उत्तम रीतीने करण्याकरिता व संस्थेमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता काही आधुनिक उपकरणांची देखील तितकीच निकड भासत असते। संस्थेच्या या गरजा जाणून ज्या ज्या संस्थांनी व व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे, त्यांच्या औदार्याचे व सामाजिक भानाचे कृतज्ञतापूर्वक कौतुक। सुकेश जी बहन सुभाष भाई मेहता जी का, और उन्होंने हमारी जरूरत के हिसाब से हमें सामान डोनेट किया है और उनको तहे दिल से हम पूरे स्टाफ धन्यवाद बोलते हैं। नमस्कार, आज आमच्या श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट संचलित माई बाल सदन या मुलांच्या केंद्रासाठी रिटायर एसीपी संजय सुर्वे सर यांच्याकडून हा स्मार्ट टीव्ही देणगी स्वरूपात मिळालेला आहे। या स्मार्ट टीव्हीचा उपयोग आमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी आणि मनोरंजनासाठी होणार, यासाठी आम्ही संजय सरांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद संजय सुर्वे सर, थँक्यू। मी प्रशांत बळेकर, श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा प्रोजेक्ट मॅनेजर। आज आमच्या संस्थेमध्ये 18+ उड्डाण हा जो आमचा प्रकल्प आहे, येथे आमच्या विद्यार्थिनींसाठी देविका काशीकर यांनी व त्यांच्या ग्रुपने मिळून जे आम्हाला हे गॅजेट दिलेले आहे, त्या गॅजेटची आम्हाला फार नितांत गरज होती आणि ही गरज त्यांनी आमची पूर्ण केल्याबद्दल मी श्री संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आपले धनधान्य इत्यादी अंतःकरणपूर्वक गरजू व्यक्तीच्या उपयोगी लावणे याला दान म्हणतात, असे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवले आहे। आणि हे दान म्हणजेच मनुष्याला मोक्षाचा ठेवा दाखवणारे दिव्य अंजनच आहे, अशी दानाची महती देखील पुढे त्यांनी वर्णन केली आहे। श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट असे हे मोक्ष निधानाचे अंजन लावलेल्या सर्व दानकर्त्यांचे मनापासून आभार मानते।